नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने हजारो कोटींची कामं सुरू आहेत। रस्ते, पूल बांधणं, रस्ता रुंदीकरण आणि घाट या कामांना वेग आलेला आहे। मात्र रामकुंड परिसरामध्ये सुरू असलेल्या कामांमुळे भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। सध्या सुरू असलेल्या अधिक मासामध्ये रामकुंड आणि गोदा घाट या परिसरामध्ये भाविकांना उन्हापासून बचाव व्हावा म्हणून प्रशासन आणि पुरोहित संघाकडून यशवंत महाराज पटांगणावरती शेड उभारण्यात आली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। बघूयात। नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहे। मात्र सध्या सुरू असलेल्या अधिक मासामध्ये देखील या पवित्र अशा ठिकाणी स्नान करण्यासाठी राज्यासह देशभरातून मोठ्या प्रमाणात भाविक हे रामकुंड या ठिकाणी येत असतात, पूजाविधी करत असतात। मात्र जर आपण बघितलं तर या ठिकाणी या रामकुंड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामे सुरू आहे, खोदकाम सुरू आहे आणि त्यासाठी ज्या ठिकाणी ज्या पूजाविधी केल्या जात होत्या त्या पूजाविधी आता या संपूर्ण समोरच्या बाजूचं जे पटांगण आहे त्या पटांगणाकडे करण्यात आलेलं आहे। आपण जर बघितलं तर उन्हाचा पारा देखील मोठ्या प्रमाणात वाढतोय आणि त्यासाठी आपण जर बघितलं तर अशा पद्धतीने या ठिकाणी पुरोहित संघाला या ठिकाणी सोबत घेऊन त्यांच्या सहभागातून प्रशासनाकडून अशा पद्धतीचे जे शेड आहे ते शेड या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे। एकूण जर बघितलं तर उन्हापासून बचाव व्हावा यासाठी खरं तर या भाविकांना त्या ठिकाणी उन्हापासून कुठेतरी दिलासा मिळावा यासाठी प्रशासनाकडनं अशा पद्धतीची व्यवस्था ही शेड टाकून या भाविकांसाठी करण्यात आलेली आहे। एकूणच या पर्यटन स्थळावर कोणताही खंड पडू नये अशी संपूर्ण जबाबदारी जी आहे ती जबाबदारी या ठिकाणी प्रशासनाकडनं घेतली जाते। आणि आपण जर पाहिलं तर या संपूर्ण विकास कामांना देखील एकूणच प्रशासनाकडनं किंवा कुंभमेळा प्राधिकरणाकडनं या ठिकाणी गती देत असल्याचं देखील आपल्याला दिसून येत आहे। कॅमेरामन मंगेश सोनवणेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।